नमस्कार, मी स्वप्नील तांबेकर. फ्युचर फॉर एज्युकेशन कोल्हापूरमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आगामी MPSC गट क पूर्व परीक्षेसाठी आपण मॅथ्स रिझनिंगची फास्ट ट्रॅक बॅच लॉन्च केलेली आहे. ही बॅच पूर्णपणे मोफत असणार आहे. कुठलीही फी तुम्हाला देण्याची आवश्यकता नाही. फक्त तुम्हाला हे आमचं चॅनेल फॉलो करायचं आहे आणि तुमच्या मित्रासोबत शेअर करायचं आणि त्यांना देखील हे चॅनेल सबस्क्राईब करायला सांगायचं आहे. मला माहित आहे की या परीक्षेसाठी तुमचा वेळ फार महत्त्वाचा आहे, त्यामुळे बॅच फ्री आहे म्हणून फक्त लेक्चर बघू नका, तर कॉन्टेंटच्या क्वालिटीकडे लक्ष द्या. आपण जो कॉन्टेंट देणार आहे तो इतर कुठल्याही पेड बॅचपेक्षा हायेस्ट क्वालिटीचा तुम्हाला कॉन्टेंट या ठिकाणी मिळणार आहे. कुठल्याही पेड बॅचपेक्षा घ्या किंवा कुठलीही फ्री बॅच घ्या, त्याच्यापेक्षा जास्त क्वालिटीचा कॉन्टेंट जर तुम्ही आम्हाला शेवटपर्यंत फॉलो केलं तर लक्षात येईल. त्याच्यापेक्षा चांगला कॉन्टेंट तुम्हाला या ठिकाणी मिळेल, दर्जेदार कॉन्टेंट तुम्हाला मिळेल, एक्झाम ओरिएंटेड तुम्हाला कॉन्टेंट मिळेल. आयोगाला ज्या पद्धतीचे प्रश्न अपेक्षित आहेत त्याच पद्धतीचे प्रश्न आपण घेणार आहोत. त्याचप्रमाणे मुलांच्या मनामध्ये बरेचसे कन्फ्युजन असतात, ते कन्फ्युजन दूर करण्याचा आपण प्रयत्न या लेक्चर सिरीज मधून करणार आहोत. त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आजचा विषय जो आहे तो आहे बुद्धिमत्ता. बुद्धिमत्तामध्ये सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आपण घेणार आहे तो म्हणजे बैठक व्यवस्था. जनरली या टॉपिकमध्ये एक बघितलेलं आहे की मुलं फार कन्फ्यूज असतात. याची वेगवेगळी कारण आहेत, ती तुम्हाला जसं आपण पुढे जाऊ तसं लक्षात येईल. आयोगाला नेमक्या कुठल्या पद्धतीचे प्रश्न एक्सपेक्टेड आहेत, तसेच यामध्ये बऱ्याच वेळा आयोग देखील प्रश्न सेट करताना मिस्टेक करता आणि तो जर चुकीचा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करायला गेला तर त्यामध्ये तुमचा वेळ जाऊ शकतो. त्यामुळे असे प्रश्न कसे आयडेंटिफाय करायचे आणि या आधीच्या ज्या परीक्षा आयोगाने घेतल्या होत्या त्याप्रमाणे नेमकी काय स्ट्रॅटेजी फॉलो करायची हे आजच्या आपण सेशनमधून बघणार आहोत. त्यामुळं हे लेक्चर शेवटपर्यंत बघा, वेळ काढून बघा. एखादा प्रश्न तुम्हाला नाही समजला तर परत परत रिप्ले करून तो पार्ट तुम्ही बघा, पण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. याच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. आणि हे जे प्रश्न आहेत फक्त ग्रुप सी साठी नाही तर ग्रुप बी साठी देखील महत्त्वाचे आहेत. आणि तलाठी भरती तुम्हाला ग्रुप सी मध्ये आलेली माहीतच आहे, त्यामुळे बरेच जण तलाठी भरतीची बॅच म्हणून देखील सेल करतात. सो आपण देखील याला तलाठी भरतीची बॅच म्हणूया आणि आजचं सेशन सुरू करूया. बैठक व्यवस्थेमध्ये पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. एक लक्षात घ्या, ज्यावेळी तुमच्या समोर एखादा प्रश्न येतो त्यावेळी तुम्ही काय करायचं, तुम्ही पहिला पॉज करा व्हिडिओ, याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा पॉज करा आणि तुम्ही स्वतः सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यानंतर थोडा प्रयत्न करून झाल्यानंतर याच्या एक्सप्लेनेशन कडे या. नाही तुम्हाला हा प्रश्न प्रकार माहीतच नसेल तरी देखील ट्राय करा, फायदाच होईल तुम्हाला. तर काय आहे बघूया. आकृती संबंधी माहिती काळजीपूर्वक वाचा. आता आकृती या ठिकाणी दिली नाहीये पण सांगितलेलं आहे आणि त्यानंतर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. हा ग्रुप BCच्या कंबाईन एक्झामचा प्रश्न होता, विचारलेला प्रश्न होता. आपण अगदी एक्झाम ओरिएंटेड जाणार आहोत. आयोगाने विचारलेले प्रश्नच आपण घेणार आहोत, उगाच थातूर मातून काही आपण शिकवणार नाही. काय आहेत बघा, माहिती काय आहे. पहिली माहिती ABCDEF आणि G एका भिंतीवर बसले आहेत आणि सर्वांचे तोंड पूर्वेकडे आहे. ठीक आहे, अशी माहिती तुम्हाला खाली वाचलेली दिसेल. आता सगळी माहिती वाचत बसायचं नाही, आपल्याला कुठल्या पद्धतीचा म्हणजे कुठल्या टाईपचा प्रश्न आला की काय करायचं हे डोक्यामध्ये फिक्स असलं पाहिजे. सो एका भिंतीवर बसलेत, सगळ्यांचे तोंड पूर्वेकडे आहे. पूर्व दिशा कुठली आहे तर आपण ॲज्युम करूया की ही जी आहे ही पूर्व दिशा आहे. आता काही जण कमेंट करून सांगतील सर ही तर नॉर्थ. अहो, नॉर्थ ही आपण ॲज्युम केलेली असते. सो ही देखील आपण पूर्व आहे असं आपण ॲज्युम करूया. किती किती व्यक्ती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 7 व्यक्ती आहेत. 7 व्यक्ती पूर्वेकडे आहेत तोंड करून. सो मी यांना दाखवतो 1 2 3 4 5 6 7 पूर्वेकडे तोंड करून असल्यामुळं आपली ही डायग्राम अशी दिसेल. म्हणजे इथं जी आकृती म्हटलेली आहे ती ही आकृती. आता यामध्ये जे व्यक्ती असतात ह्या व्यक्तींना आपण या ठिकाणी ठेवणार आहे, तसं यांचं लेफ्ट राईट देखील आपल्याला क्लिअर असलं पाहिजे. सो लक्षात घ्या, ज्यावेळी आपण या दिशेला पूर्वेकडे म्हणजेच या दिशेला तोंड करून बसू त्यावेळी हा लेफ्ट हँड, राईट हँड, उजवा डावा, लेफ्ट राईट,
लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट, या काही गोष्टी क्लिअर असल्या पाहिजेत. यामध्ये दोन टोकं आहेत, हे उजवीकडचं टोक, हे डावीकडचं टोक. ओके, आता प्रश्नाला आपण सोडवण्यासाठी सुरुवात करूया. ABCDEFG भिंतीवर बसलेत, सर्वांचे तोंड पूर्वेकडे आहे, ही माहिती घेतली. पुढची माहिती, C हा Dच्या अगदी उजवीकडे बसला आहे. अगदी म्हणजेच या ठिकाणी थोडंसं जरा माझ्या मते ट्रान्सलेशन चुकलेलं आहे आयोगाचं. C हा Dच्या जस्ट उजवीकडे बसला आहे. जस्ट म्हणूया आपण, जस्ट म्हणजे लागूनच आहे. ओके, अगदी म्हणजे लागून, तत्काळ देखील म्हटलं जातं काही वेळा. सो लगेचच म्हणू शकतो आपण, हा मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड राहिला असता. C हा Dच्या अगदी उजवीकडे बसला आहे. आता तोंड तर Dचं या दिशेला आहे, याच्या लगेचच उजवीकडे म्हणजे त्याला लागून बसला आहे C, बरोबर. पण ही माहिती आपण इथं दाखवायची नाही, कारण याला बऱ्याचशा पॉसिबिलिटी आहेत. DC DC DC, बरोबर ना. एवढ्या सगळ्या जागा आपण ठेवू शकतो 6 ठिकाणी, पण म्हणून आपण ही माहिती आता सध्या वापरणार नाही. पुढची माहिती वाचा. B एका टोकाला बसला आहे आणि E त्याच्या शेजारी आहे. बघा, B एका टोकाला बसला आहे आणि त्याच्या शेजारी कोण आहे? E आहे. मग आपण काय करू शकतो? B ला आपण टोकाला दाखवू शकतो, पण टोक तर दोन आहेत. मग या केसमध्ये काय करायचं? दोन टोकं जी आहेत, ह्या दोन्ही टोकाला याला बसवायचं. दोन्ही टोकाला कसं बसवायचं? तर एकाच डायग्राम मध्ये बसवायचं नाही. दोन वेगवेगळ्या डायग्राम काढायच्या, दोन पॉसिबिलिटीच्या डायग्राम काढायच्या. ही आपण पहिली पॉसिबिलिटी म्हणूया, ही आपण दुसरी पॉसिबिलिटी म्हणूया. ओके, B एका टोकाला बसला आहे. B मी एकदा या टोकाला दाखवला आणि B मी एकदा या टोकाला दाखवला आणि E त्याच्या शेजारी आहे, लगेचच शेजारी आहे. शेजारी म्हणजे लागूनच आहे. E हा त्याचा शेजारी आहे. दाखवला E, इथे दाखवला E. आता ही माहिती आपण वापरली. पुढच्या माहितीला जाऊया. G हा E आणि F च्या मध्ये बसला आहे. G हा E आणि F च्या मध्ये, E आणि F च्या मध्ये E इथं आहे, इथं आहे. आता एका डायग्राम मध्ये आपण दोन्ही डायग्राम मध्ये एका वेळी एका डायग्राम मध्ये ही माहिती टाकूया. G हा E आणि F च्या मध्ये आहे. E आणि F यांच्या मध्ये G आहे. क्लिअर आहे? E आणि F यांच्या मध्ये G आहे. क्लिअर आहे? मी या दोन्ही पॉसिबिलिटी मध्ये ही माहिती टाकली. पुढे जाऊया. ही माहिती मी वापरली. D दक्षिणेकडील टोकापासून तिसऱ्या स्थानावर बसला आहे. आता दक्षिणेकडील टोक म्हणजे कुठलं? आता ही परत प्रॉब्लेम झाला. पूर्व, ही जर पूर्व असेल तर ह्या बाजूला कुठली येणार? ही दक्षिण येणार, ही उत्तर येणार, बरोबर. दक्षिणेकडील टोक म्हणजे हे. सो D दक्षिणेकडील टोकापासून तिसऱ्या स्थानावर बसला आहे. दक्षिणेकडील टोक हे 1 2 3, या तिसऱ्या स्थानावर कोण पाहिजे होता? D पाहिजे होता. पण इथं कोण आहे? G आहे. मग याला बाजूला काढून बसवायचं का? नाही. थोडक्यात या ठिकाणी आपण दाखवू शकत नाही, म्हणजेच ही पॉसिबिलिटी आपली चुकीची आहे, बरोबर. कारण ती पॉसिबिलिटी होती, ती शक्यता होती. एक्झॅक्ट आन्सर आपण काढायचं आहे अजून. ही पॉसिबिलिटी कॅन्सल झाली. D दक्षिणेकडील टोकापासून तिसऱ्या स्थानावर, 1 2 3, मी D इथं दाखवला. ही माहिती वापरली? यस, वापरली. आता आपल्याजवळ दोनच जागा आहेत. ही तर डायग्राम आपली कॅन्सल झाली. यामध्ये या दोन जागा आहेत. आता D च्या लगेचच उजवीकडे C बसला आहे, दाखवलं आपण. सो C हा D च्या अगदी उजवीकडे बसला आहे. ही माहिती वापरली. राहिला कोण? तर राहिलेला आहे A, तो इथे येणार. ओके. आता एक लक्षात घ्या की तुम्हाला वाटेल सर इतका वेळ लागतो प्रश्न सॉल्व्ह करायला, इतका वेळ आपल्याजवळ नसतो. एक लक्षात घ्या, हा अगदी हार्डली 1 मिनिटाचा प्रश्न आहे. फक्त प्रॅक्टिस कमी लागतं. मी इथं एक्सप्लेन करून सांगत आहे म्हणून या ठिकाणी वेळ लागत आहे. अदरवाईज हार्डली 1 मिनिटाच्या आत हा सुटणारा प्रश्न आहे. प्रॅक्टिस केलं की तुम्हाला देखील जमेल. प्रश्न बघूया. G च्या उजवीकडे कोण बसले आहे? G च्या उजवीकडे कोण बसलाय? G च्या लगेचच उजवीकडे म्हणायला पाहिजे होतं. प्रश्न चुकीचा आहे. असे काही आयोग मिस्टेक करत असतं, कारण G च्या उजवीकडे FDC हे सगळेच येतात लगेचच, किंवा अगदी हा शब्द या ठिकाणी मिसिंग आहे. अगदी
उजवीकडे कोण बसले आहे? जीच्या अगदी उजवीकडे एफ बसला आहे. क्लिअर आहे? ठीक आहे. प्रश्न आवडला, उत्तराची पद्धत आवडली तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि तुमच्या मित्राला पटकन शेअर करा, लाईक करा. हा, आणि आपण कुठलीही बॅच पेड बॅच घेत नाही, त्यामुळे पेड बॅचच्या संबंधी कुठलाही तुम्ही फोन आम्हाला करायचा नाही. ओके. आंब्याचे झाड पेरू आणि लिंबाच्या झाडाच्या मध्ये आहे. पुढचा प्रश्न, पपईचे झाड लिंबाच्या झाडाजवळ आहे. बरंच काय काय दिलेलं आहे, माहिती तर दिलेली आहे. ओके. आता आपण या माहितीचं पृथक्करण करूया आणि ही माहिती वापरून ही बैठक व्यवस्थाच म्हणायची याला, पूर्ण करूया. अरेंजमेंट ज्याला आपण म्हणतो. आंब्याचे झाड पेरू आणि लिंबाच्या झाडाच्या मध्ये आहे. आता मी ही माहिती इथं घेतो. आंब्याचे झाड पेरू, आता मी ए पी वापरतो. आय होप तुम्हाला याच्या संदर्भात काही प्रॉब्लेम नसेल. आंब्याचे झाड पेरू आणि लिंबाच्या झाडाच्या मध्ये आहे. जर मी आंब्याचे झाड हे ह्याच्या मध्ये दाखवलं तर ही एकच पॉसिबिलिटी येते का? नाही. तर याची अजून एक पॉसिबिलिटी येते. अजून एक पॉसिबिलिटी काय येते? तर आंब्याचे झाड हे पेरू आणि लिंबाच्या झाडाचे मध्ये आहे, असं देखील असू शकतं ना. डावी उजवीकडे अजून आपण दाखवलेलं नाही. पपईचे झाड लिंबाच्या झाडाजवळ आहे. पपईचे झाड लिंबाच्या झाडाच्या जवळ. जवळ म्हणजे या ठिकाणी एक प्रश्न मध्ये माहिती मिसिंग आहे की पपईचे झाड अगदी जवळ आहे. अगदी म्हणजे लागून, बरोबर. पण ठीक आहे, आपण घेऊया. पपईचे झाड लिंबाच्या झाडाजवळ आहे. इथं आली पपई, इथं आली पपई. पहिली माहिती आपण वापरली, दुसरी माहिती आपण वापरली, पण आंब्याच्या आणि पेरूच्या झाडाजवळ नाही. काय म्हटले बघा, पपईचे झाड लिंबाच्या झाडाजवळ आहे, पण पेरू आणि आंब्याच्या झाडाजवळ नाही. म्हणजे या ठिकाणी लगेचच शेजारी आहे, असा आपण याचा अर्थ काढू शकतो. पुढे जाऊया. पपईच्या झाडाच्या उजव्या बाजूला नारळाचे झाड आहे. आता उजवा आणि डावा कसा घ्यायचा? हे तर पर्सन नाही आहेत, बरोबर. मग तुम्ही आता उजवा इकडे घेणार की या बाजूला घेणार, हा प्रश्न पडतो. तर आयोगाने असं ॲझ्युम केलेलं आहे की जर हे पर्सन नसतील आणि दिशा दिल्या नसतील तर उजवी बाजू ही पकडा. म्हणजे हा जर जो ऑब्जेक्ट आहे त्याच्या हा बाजूला उजवा बाजू ॲझ्युम करा आणि ही डावी बाजू ॲझ्युम करा, असं म्हटलेलं आहे. ओके. सो पपईच्या झाडाच्या उजव्या बाजूला नारळाचे झाड दाखवूया. पपईच्या उजव्या बाजूला इथं नारळ. आता पपईच्या उजव्या बाजूला इथं लिंबाचे झाड आहे, बरोबर. सो उजव्या बाजूला नारळाचे, आता लगेचच असं दिलं नाही, तुम्ही इकडे जरी टाकला तरी ते उजव्या बाजूला होतं. पण पुढचं वाचूया. पण पेरूच्या झाडाच्या डाव्या बाजूला कोणतेही झाड नाही. म्हणजे पेरूच्या झाडाच्या इकडे कुठलेही झाड नाही. म्हणजे अरेंजमेंट आपली ही इकडून जाणार आहे. इकडे मात्र कुठलं तरी झाड आहे, म्हणजे ही अरेंजमेंट आपली चुकली. आपण काय केलं होतं? दोन पॉसिबिलिटी घेतल्या होत्या, बरोबर. ही पॉसिबिलिटी कॅन्सल केली. पेरूच्या झाडाच्या डावीकडे कुठलंही नाही. आणि काय म्हटलेलं आहे? पपईच्या झाडाच्या उजव्या बाजूला नारळाचे झाड आहे. दाखवलं? यस. आता प्रश्न बघूया. ही आपली अरेंजमेंट झाली. इथं पेरूचं झाड, आंबा, लिंबू, पपई, नारळ. पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? लिंबाचे झाड पपई आणि आंब्याच्या झाडाच्या मध्ये आहे. लिंबाचे झाड पपई आणि आंब्याच्या झाडाच्या मध्ये आहे, हे बरोबर आहे. पपईचे झाड नारळ आणि लिंबाच्या झाडाच्या मध्ये आहे. पपईचे झाड नारळ आणि लिंब, पपई कुठे आहे? इथं आहे. नारळ आणि लिंबाच्या मध्ये आहे. क्लिअर आहे? पपईचे झाड नारळाच्या झाडाजवळ आहे. पपई नारळाच्या जवळ आहे. लगेच जवळ हा शब्द पाहिजे होता, बट इट्स ओके आहे. सो तिन्ही या ठिकाणी विधाने बरोबर आहेत. सो प्रश्नाचं उत्तर काय येणार? तर प्रश्नाचं उत्तर येणार 1, 2, 3 सर्व विधाने बरोबर आहेत. क्लिअर आहे? सो अशा पद्धतीचा प्रश्न आला तर अप्रोच कसा ठेवायचा लक्षात घ्या. जर तुम्हाला दिशा दिली नसेल तर उजवा हा घ्यायचा, डावा हा घ्यायचा. आणि असे काही गोष्टी असतात की इथं काही वेळा आयोग मिस्टेक करू शकतं.
अगदी उजव्या बाजूला किंवा अगदी डावीकडे असं मेन्शन करू शकत नाही, त्यावेळी आपल्याला ते अज्युम करून सॉल्व्ह करावं लागतं. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. यामध्ये बघा, हा प्रश्न आधी तुम्ही स्वतः ट्राय करा आणि जर जमला तर याचं उत्तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. काय सांगितलंय बघूया. आणि जमलं नसेल तर टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला एक्सप्लेन करायला या ठिकाणी आहे. 6 विद्यार्थी एका रांगेत उभे आहेत. बी हा एफ आणि डी च्या मध्ये आहे, ठीक आहे. ई हा ए आणि सी च्या मध्ये आहे, ठीक आहे. ए हा एफ किंवा डी च्या शेजारी उभा नाही, सी हा डी च्या शेजारी उभा नाही. एफ खालीलपैकी कोणत्या विद्यार्थ्यांच्या जोडीच्या मध्ये आहे. कंबाईन ग्रुप बी 2022चा हा क्वेश्चन आहे. तर 6 विद्यार्थी एका रांगेत उभे आहेत. एक रांग मी दाखवतो अशी 1 2 3 4 5 6. ओके. कुठल्या दिशेला तोंड आहे दिलेलं नाही. आयोगाची हीच खासियत आहे, प्रश्न कधी पूर्ण देत नाही. 6 विद्यार्थी एका रांगेत मी दाखवले. दिशा माहित नाही, दिशेची गरज नाही कारण डावा उजवा दिलेला नाहीये. पुढची माहिती बघा, बी हा एफ आणि डी च्या मध्ये आहे. मी बाजूला लिहून घेतो कारण मी इथं दाखवू शकत नाही, त्याच्या पॉसिबिलिटी भरपूर येतील. तर इथं घेतो, बी हा कोणाच्या मध्ये आहे, एफ आणि डी च्या मध्ये आहे. बी एफ आणि डी च्या मध्ये आहे, ही एकच पॉसिबिलिटी आहे का, नाही. तर बी हा यामध्ये देखील लागू लागून असल्यानंतर हे तिघं शेजारी आपण दाखवू शकतो. हे सगळे शेजारी आहेत. ओके, हे सगळे आपण शेजारी दाखवू. ई हा ए आणि सी च्या मध्ये आहे. ई हा ए आणि सी च्या मध्ये आहे. बघा, ई हा ए आणि सी च्या मध्ये आहे, पण ही एकच शक्यता नाही. आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं पाहिजे होतं. दुसरी शक्यता काय आहे, तर ई हा सेम वर घेतो यांच्या मध्ये आहे. दाखवलं आपण. ही माहिती आपण यामध्ये सध्या तर अजून टाकू शकत नाही कारण अशी फिक्स माहिती दिली नाहीये. पण एक गोष्ट क्लिअर आहे, या तिघांचा ग्रुप एका डोकाला बसणार आणि ह्या तिघांचा ग्रुप दुसऱ्या डोकाला बसणार. मग आता नेमका कुठल्या डोकाला बसणार हे आपल्याला माहित नाही. ओके, पुढची माहिती वाचायला पाहिजे त्यासाठी. म्हणजे 3-3चा ग्रुप ना, हा 3चा ग्रुप, हा 3चा ग्रुप असणार, हे तर आपलं क्लिअर झालं. पण कॉम्बिनेशन काय आहे हे आपल्याला माहित नाही. म्हणजे या तिघांचं कॉम्बिनेशन याच्यासोबत येणार, कसं येणार हे अजून आपल्याला कळलेलं नाही. चला पुढे जाऊया. ए हा एफ किंवा डी च्या शेजारी उभा नाही. ए एफ डी च्या शेजारी नाही, डी च्या शेजारी नाही, ए एफ च्या शेजारी नाही. ओके, इथं देखील मी दाखवतो. इथं ए नाही, इथं ए नाही. ओके, पुढे इथं मला दाखवण्याची आवश्यकता वाटत नाही. सी हा डी च्या शेजारी उभा नाही, सी हा डी च्या शेजारी नाही. ओके, काय केलं लक्षात आलं बघा. मी सी हा डी च्या शेजारी दाखवला नाही, इथं मी दाखवत नाहीये कारण मी मर्ज करणार आहे याच्यामध्ये. ओके, एवढीच माहिती आहे. एफ खालीलपैकी कोणत्या दोन विद्यार्थ्यांच्या मध्ये आहे, विद्यार्थ्यांच्या जोडीच्या मध्ये आहे, असा प्रश्न आहे. बघा आता व्यवस्थित बघा. तर एक तर गोष्ट क्लिअर आहे आपल्याला की इथं तिघं असणार, पण हे एफ बी डी असणार, डी बी एफ असणार, एईसी असणार की सीई असणार हे क्लिअर नाहीये. बरोबर, मग आपण 4 शक्यता घेऊन पुढे जाऊ शकतो. नो प्रॉब्लेम. एकदा तुम्ही एफ बी डी ला दाखवा, डीबीएफ ला दाखवा, एईसी ला दाखवा, एकदा सीए ला 4 शक्यता तुम्ही या ठिकाणी दाखवून सॉल्व्ह केलं तरी सॉल्व्ह होणार. किंवा तुम्ही थोडंसं लॉजिक लावू शकता, बाबा काय कॉम्बिनेशन येऊ शकतं याचं, ते लॉजिक लावून सोडवणं माझ्यामध्ये जरा बेटर राहील. सो एफ बी डी कॉम्बिनेशन एईसी होऊ शकतं का, या बाजूला नाही होऊ शकत. एफ बी डी सीई हे कॉम्बिनेशन होऊ शकतं का, या बाजूला बोलतो मी एफ बी डी लावल्यानंतर नाही होऊ शकत. थोडक्यात मला एफ बी डी इथं दाखवून चालणार नाही, म्हणजे एफ बी डी ह्या तिघांच्या मध्ये दाखवून चालणार नाही. जर मी एफ बी डी ह्या तिघांच्या मध्ये दाखवलं तर एफ बी डी इथं घेतलं, सपोज एफ बी डी मी इथं घेतलं तर बघा या बाजूला तिघं कोण येतील, सीई ए, म्हणजे एफच्या शेजारी ए नको ना, सीई ए, एफच्या शेजारी ए नको, त्यामुळे सीई ए तर येणार नाही हे कॉम्बिनेशन. एईसी चालेल का, ए ई
सी चालेल की एफ सी शेजारी चालू शकतं. म्हणजे मी एफ बी डी हा इकडे टाकला, सीई ए मी इकडे टाकला. क्लिअर आहे. त्यानंतर पुढे जाऊया. नाही समजलं तर तुम्ही परत एकदा रिपीट करून बघू शकता, नो प्रॉब्लेम. त्यानंतर या डी बी एफ किंवा एफ बी डी मी ठेवला तिकडे. आता डी बी एफ आपण ठेवून बघूया इथं. डी बी एफ म्हणजे डी माझा फिक्स मध्ये येते येणार. डीच्या शेजारी ए पण नको, सी पण नको. मग एई सी पण येणार नाही, सीई पण येणार नाही. त्यामुळे डी या ठिकाणी येणार नाही. थोडक्यात डी बी एफ मी इकडे टाकू शकत नाही. मग मी इथं टाकून बघतो. डी बी एफ टाकून बघितलं मी. डी बी एफ याच्या बाजूला एई सी येणार का? नाही, कारण एफच्या शेजारी ए नको. सीई ए येऊ शकतं, सीई ए येऊ शकतं, नो प्रॉब्लेम. सीई आपण टाकू शकतो. एफ सी बद्दल अशी कुठलीही कंडिशन दिलेली नाही आहे. सो प्रश्न काय आहे ते बघूया. बघा, इनकम्प्लीट क्वेश्चन आहे, पूर्ण क्वेश्चन नाही, कारण याच्यामध्ये 2 उत्तरं तुमच्या समोर येत आहेत. 2 उत्तरं येत आहेत हे लक्षात घ्या. एक फिक्स आन्सर या ठिकाणी अरेंजमेंट मिळालेली नाही. प्रश्न काय आहे? एफ खालीलपैकी कोणत्या विद्यार्थ्यांच्या जोडीच्या मध्ये आहे? एफ कोणाच्या मध्ये आहे? ह्या वरच्या डायग्राम मध्ये सी आणि बीच्या. या खालच्या डायग्राम मध्ये कोणाच्या मध्ये आहे? सी आणि बीच्या. सो जरी 2 या ठिकाणी डायग्राम येत असल्या तरी सी आणि बी हे उत्तर आपल्या दोन्हीमध्ये सेम आहे. त्यामुळे उत्तर काय येणार? चौथा पर्याय बी आणि सी. जर तुम्हाला हे एक्सप्लेनेशन आवडलं तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना देखील सबस्क्राईब करायला सांगा. आणि आपण फ्रीमध्ये घेणार आहे ही बॅच. कुठल्याही पेड बॅचपेक्षा क्वालिटीचा कॉन्टेंट तुम्हाला आम्ही या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहोत. आयोगाच्या प्रश्नाकडे नेमकं कसं बघायचं, कुठल्या अप्रोचने बघायचं हे आपण शिकणार आहोत. पुढचा प्रश्न तुम्ही पॉज करा आणि स्वतः ट्राय करा. अनिल, संजय, सुनील, दीपक, महेश, प्रशांत आणि सुरेश एका रांगेत बसले आहे. ठीक आहे, किती झाले? 1 2 3 4 5 6 7 झाले. ओके. सुनील दीपक आणि अनिलच्या मध्ये बसला आहे. 7 जण, पण दिशा माहित नाही. मगासारखंच मध्ये बसला आहे, तो मध्ये बसला आहे, यांच्या मध्ये बसला आहे. तसाच प्रश्न आहे ना, तसाच प्रश्न आहे. तर बघूया आपण. सेम प्रश्न आहे. कंबाईंड टेक्निकल प्री 2021 ला विचारलेला, 2022 ला तो मगासा रिपीट झालेला टाईप. ओके. 7 आपण व्यक्ती दाखवूया. 1 2 3 4 5 6 7. दिशा दिलेली नाही. सुनील दीपक आणि अनिलच्या मध्ये बसला आहे. बाजूला लिहून घेतो मी. सुनील एस वरून 2 आहेत. सुनील, संजय, अनिल, दीपक, महेश, प्रशांत, सुरेश 3 आहेत ऍक्च्युली. सुनील दीपक आणि अनिलच्या मध्ये बसला आहे. सुनील दीपक आणि अनिलच्या मध्ये बसला आहे, किंवा सुनील या दोघांच्या मध्ये बसला आहे. इथं तर आपण दाखवू शकत नाही, त्यामुळे मी इथं असं बाजूला लिहून घेतलं. ओके, शेजारी. महेश प्रशांत आणि सुरेशच्या मध्ये बसला आहे. महेश प्रशांत आणि सुरेशच्या मध्ये बसला आहे. महेश कुठं आहे? प्रशांत सुरेश इथं आहे का? नाहीये. पुढचं बघूया. आणि संजय दीपक प्रशांतच्या मध्ये बसला आहे. संजय दीपक आणि प्रशांतच्या मध्ये हे आपण दाखवू शकतो ना. बघा, संजय दीपक आणि प्रशांतच्या मध्ये. दीपक आहे ऑलरेडी. दीपक आणि प्रशांतच्या मध्ये. दीपक आणि प्रशांतच्या मध्ये संजय बसला आहे. ओके. सो मी इथं दाखवतो या बाजूला. संजय दीपक आणि प्रशांतच्या मध्ये बसला आहे. क्लिअर आहे? थोडस इकडे वाटल्यास हे सरकवून घेतो. 2 पॉसिबिलिटीने आपण चाललो आहोत. बघूया काय होतं पुढे गेल्यानंतर. संजय दीपक प्रशांतच्या मध्ये दाखवला, दोन्ही मध्ये दाखवला. आता
महेश प्रशांत आणि सुरेशच्या मध्ये आहे. प्रशांत आहे आपल्याजवळ, प्रशांत आहे. महेश प्रशांत आणि सुरेशच्या मध्ये आहे. महेश प्रशांत आणि सुरेशच्या मध्ये आहे. इथे येणार महेश. दाखवलं आपण. ओके, महेश प्रशांत सुरेशच्या मध्ये आहे. इथं देखील दाखवावं लागेल. महेश प्रशांत सुरेशच्या मध्ये आहे. दाखवलं. 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 दोन पॉसिबिलिटी झाले, 7 व्यक्ती झाल्या. वरच्या डायग्रामची आवश्यकता नाही पडली. इट्स ओके. इथं एंड होणार आपला. पुढे जाऊया. पुढे बघा, अनिल आणि सुरेश हे वापरलं आपण. अनिल आणि सुरेश रांगेच्या दोन्ही टोकांना बसले आहे. अनिल सुरेश रांगेच्या दोन्ही टोकांना बसले आहेत. अनिल सुरेश टोकाला बसले. ठीक आहे, हा टोक झाला. 7 व्यक्ती झाले. इथं अनिल सुरेश इथं देखील आहे. म्हणजे इथं देखील आपण बघू शकता दोन पॉसिबिलिटी येतात. आपल्याला एक फिक्स आन्सर, फिक्स अरेंजमेंट मिळत नाही. हीच बहुतेक आयोगाची टेक्निक आहे. प्रश्न काय आहे? सुनील आणि संजयच्या मध्ये, सॉरी, दीपक कोठे बसला आहे? दीपक कोठे बसला आहे? दीपक सुनील संजयच्या मध्ये आहे. इथं दीपक बघा सुनील संजयच्या मध्ये आहे. दोन्ही पॉसिबिलिटी मध्ये उत्तर तेच येतं, सुनील संजय. सुनील आणि संजयच्या मध्ये. बघा, तुम्ही म्हणाल सर एवढा काय विचार करण्याची आवश्यकता, दोन पॉसिबिलिटी का घ्याव्या लागतात बाळांनो? हे लॉजिकल रिझनिंग आहे. इथं आपण ॲझ्युम करून सॉल्व्ह करून नाही चालत. लक्षात आलं? कारण मे बी एखाद्या डिफिकल्ट क्वेश्चनमध्ये ह्याच पॉसिबिलिटीज वर आन्सर विचारलेला असेल. त्यामुळं या दोन्ही पॉसिबिलिटी घेऊन सॉल्व्ह करण्याची सवय लागणं गरजेचं आहे. ॲझ्युम करून सॉल्व्ह करण्याची सवय लावू नका. फार फार महत्त्वाचं आहे. आणि वेळ लागत नाही हे करायला. एकदा सवय झाली की हे 1 मिनिटाच्या आत तुम्हाला जमू शकतं. सोपा होता प्रश्न. पुढे जाऊया. मगासारखं जरा तुम्ही पॉज करा व्हिडिओ, थोडा ट्राय करा. तुम्ही जमलं तर ठीक आहे, नाही जमलं तर मी आहेच. ट्राय करा. जमलं असेल तुम्हाला. बघा, थोडासा वर करतो मी, दिसत नाही आहे प्रश्न. ओके, बघूया काय आहे सांगितलेलं आणि त्याप्रमाणे आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. ABCDE हे 5 व्यक्ती एका रांगेत दक्षिणेकडे तोंड करून बसले आहे. तर MNOP हे Q हे 5 व्यक्ती पहिल्या रांगेतला समांतर असलेल्या, समांतर लक्षात घ्या, दुसऱ्या रांगेमध्ये उत्तरेकडे तोंड करून एकमेकांच्या समोर शब्द महत्वाचा आहे, ते बसले आहेत. कंबाईन बी प्रिलिमचा हा प्रश्न आहे. ओके, सो 2 रांगा आहेत, ह्या एकमेकांना समांतर आहेत. हे क्लिअर झालं असेल तुम्हाला. एका रांगेमध्ये किती आहेत? 5 व्यक्ती आहेत. 5 व्यक्ती हे एकमेकांच्या समोर बसले आहेत, एकमेकांच्याकडे तोंड करून बसले आहेत. मग एकमेकांच्याकडे तोंड करून बसले असतील तर मला इथं कसं दाखवावं लागेल ह्या समांतर 2 रांगांच्या मध्ये? तर याच्या समोर हा बसला आहे. 1 2 3, एका रांगेत 5, 4 आणि 5. आता यामध्ये तुम्ही बघू शकता एका रांगेतील दक्षिणेकडे तोंड करून आहेत आणि दुसऱ्या रांगेतील उत्तरेकडे तोंड करून आहे. ओके, आता MNOP हे दुसऱ्या रांगेत, पहिल्या रांगेत. ओके, आता ABCD हे 5 व्यक्ती एका रांगेत दक्षिणेकडे तोंड करून बसले. दक्षिण उत्तर कशी घेणार? तर मगाशी, आता मात्र आपण आपलं रेग्युलर उत्तर दक्षिण हे असं घेऊया. ओके, हे देखील आपण ऍक्च्युअली अजूनच करत असतो. दक्षिणेला तोंड करून ABCDE हे 5 व्यक्ती एका रांगेमध्ये बसले आहेत. म्हणजे ABCDE ही 5 व्यक्ती या रांगेत बसले. या क्रमाने असण्याची आवश्यकता नाही. पुढे या. आणि उरलेले MNOPQ हे 5 व्यक्ती पहिल्या रांगेला समांतर असलेल्या दुसऱ्या रांगेत उत्तरेकडे तोंड करून एकमेकांच्या समोर. म्हणजे इथे येणार MNOPQ. MNOPQ हे 5 व्यक्ती मी दाखवले. आता इथे या. आता इथून पुढे आपल्या पुढची माहिती महत्वाची आहे. पहिली तर आपण घेतली डायग्राम, त्याप्रमाणे आपण ड्रॉ केली. नेक्स्ट, E हा O च्या समोर आहे, जो M च्या अगदी उजवीकडे आहे. E O च्या समोर आहे, जो M च्या अगदी उजवीकडे आहे. पण E कुठे आहे नेमका, O कुठे आहे हे सांगू शकतो का? नाही ना. सो आपण काय करूया, थोडंसं पुढे जाऊया.
सी आणि एन हे एकमेकांच्या तिरकस विरुद्ध दिशेला आहे. तिरकस विरुद्ध दिशा म्हणजे याच्या विरुद्ध ही, याच्या विरुद्ध ही, डायगोनली अपोजिट ज्याला म्हणतात. डीच्या अगदी उजवीकडे असलेला बी क्यूच्या समोर आहे. नंतर वापरता येईल. एम रांगेच्या एका टोकाला आहे. ही माहिती या ठिकाणी महत्वाची आहे, कारण टोक किती आहेत बघा. 4 टोकं जरी असली तरी एम ला या ठिकाणी इथे किंवा इथे ठेवणार, बरोबर. सो एम रांगेच्या एका टोकाला म्हणजे एम हा या टोकाला येणार किंवा या टोकाला येणार, बरोबर. आता एम बद्दल अजून एक माहिती आपण सुरुवातीला वाचली होती. ई हा ओच्या समोर आहे, जो एमच्या अगदी उजवीकडे आहे. जर मी एम इथं ठेवला तर एमच्या अगदी उजवीकडे, ज्याला इमिजिएट राईट म्हणतो, इथं मी कोणाला ठेवू शकतो का? कोणतरी बसलाय ना, म्हणजे एम या टोकाला मला येणार नाही, म्हणजे एम या टोकालाच येणार, कारण एम एन ओ पी क्यू याच लाईन मध्ये उत्तरेला तोंड करून बसतात. एम रांगेच्या एका टोकाला आहे. आता एम बद्दलची माहिती इथं घ्या. ई हा ओच्या समोर आहे, जो एमच्या अगदी उजवीकडे आहे. एमच्या अगदी उजवीकडे कोण आहे? ई आहे की ओ आहे? ई हा ओच्या समोर आहे, ओ एमच्या अगदी उजवीकडे आहे. ओ एमच्या अगदी उजवीकडे आहे. दाखवलं? दाखवलं. ई हा ओच्या समोर आहे. ई हा ओच्या समोर. दाखवला? यस, दाखवलं. म्हणजे ही माहिती आपण वापरली, ही माहिती आपण वापरली. पुढे जाऊया. सी आणि एन हे एकमेकांच्या तिरकस विरुद्ध दिशेला आहेत. तिरकस विरुद्ध दिशा सी एन इथं तर दाखवू शकत नाही. सी एन साठी आता हीच तिरकस विरुद्ध दिशा झाली. सो इथे येणार सी, कारण ABCD इथे येतं, आणि इथे येणार एन. क्लिअर आहे? गुड. ही आपण माहिती वापरली. डीच्या अगदी डावीकडे असलेला बी क्यूच्या समोर आहे. डीच्या अगदी डावीकडे, डीच्या अगदी डावीकडे, डी कुठे येणार? डी इथे येऊ शकतो, याच्या डावीकडे. आता बघा लेफ्ट राईट कसं असणार. तुम्ही इथं साऊथला फेसिंग आहे, दक्षिणेकडे फेसिंग असल्यामुळं तुम्ही इकडे तोंड करून इमॅजिन करा. हा राईट हँड झाला, हा लेफ्ट हँड. राईट लेफ्ट, राईट लेफ्ट, सॉरी लेफ्ट राईट, लेफ्ट राईट, लेफ्ट राईट, लेफ्ट राईट. आणि जर तुम्ही उत्तरेकडून तोंड करून असला तर लेफ्ट राईट, लेफ्ट राईट, हे असं असणार. ओके. आता बघा, डीच्या अगदी उजवीकडे असलेला बी क्यूच्या समोर आहे. डीच्या अगदी उजवीकडे म्हणजे डी इथे येणार नाही. डीच्या अगदी उजवीकडे कोण आहे? बी. सो डीच्या अगदी उजवीकडे इथे येऊ शकतो किंवा डी इथे येऊ शकतो, नंतर आपण बघूया. क्यूच्या अगदी डावीकडे असलेला पी डीच्या समोर आहे. ओके, डीच्या समोर आहे. आता ही माहिती आपल्याला इथं टाकावी लागेल. डीच्या अगदी डावीकडे असलेला बी, डीच्या अगदी डावीकडे असलेला बी, सॉरी डीच्या अगदी डावीकडे म्हटलेलं आहे, माय मिस्टेक. डीच्या इमिजिएट लेफ्टला असलेला बी, म्हणजे डी तुमचा या ठिकाणी येणार नाही. जर मी डी इथे घेतला तर याच्या इमिजिएट लेफ्टला डावीकडे काय येणार? बी येणार. डीच्या अगदी डावीकडे असलेला बी क्यूच्या समोर आहे, पण इथं कोण आहे? हा जो बी आहे ना, कोण समोर आहे? बी हा क्यूच्या समोर आहे. सो बी जर मी डी इथे ठेवला, बी इथे ठेवला, तर इथं क्यू यायला पाहिजे होता. नाही, थोडक्यात तुमचा डी इथे येणार नाही, म्हणजे डी ला एकच जागा राहिली. डी या ठिकाणी आली. डीच्या अगदी डावीकडे असलेला बी हा क्यूच्या समोर आहे. दाखवलं मी, क्यूच्या समोर आहे. आता वरच्या रांगेमध्ये सीई डी बी झालं, एकच राहिलं. कुठला राहिला? ए हा इथे येणार. एम एन ओ क्यू झाला, उरला एकच, पी हा इथे येणार. म्हणजे आपण ही माहिती देखील वापरली. पुढची माहिती, क्यूच्या अगदी डावीकडे असलेला पी डीच्या समोर आहे. क्यूच्या अगदी डावीकडे असलेला पी डीच्या समोर आहे की? नो प्रॉब्लेम, ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन झाली. प्रश्न बघा, जर बी एफच्या जागी गेला, जर क्वेश्चन महत्वाचा आहे बघा, जर बी एफच्या जागी गेला, बी एफच्या जागी गेला, बी इथं आहे,
एफ कुठे आहे? एफ सॉरी इथे एफ काहीतरी चुकलं आहे. ई ओ च्या जागी गेला हे आपण दाखवूया. ई ओ च्या जागी गेला म्हणजे ई हा इथं आला आणि ओ बी च्या जागी गेला. ओ हा बी च्या जागी गेला. ओके, प्रश्न काय आहे बघा, जर बी एफ च्या जागी गेला असं नको पाहिजे होतं, बी ई च्या जागी गेला असं पाहिजे होतं. मिस्टेक आहे ही. जर बी ई च्या जागी गेला, ओके, जर बी ई च्या जागी गेला म्हणजे बी इथं आला, इथं बसला, ई इथं बसला आणि ओ बी च्या ठिकाणी बसला. क्लिअर आहे? तर ओ च्या समोर असलेल्या व्यक्ती, ओ च्या समोर असलेल्या व्यक्तीच्या डावीकडे दुसरा कोण असेल? ओ च्या समोर, ओ च्या समोर कोण झाला? हा झाला. कोण झाला? ऍक्च्युली हा इथं बी असणार आहे ना. याच्या ओच्या समोर असलेल्या व्यक्तीच्या डावीकडे दुसरा, याच्या डावीकडे 1 2 दुसरा म्हणजे इथं कोण आहे असा प्रश्न आहे. इथं कोण गेलाय? ओ गेलाय, बी नाही, ओ असणार आहे. सो उत्तर काय आहे? डावीकडे दुसरा, ओच्या समोर असलेल्या व्यक्तीच्या, ओच्या समोर असलेल्या व्यक्तीच्या डावीकडे दुसरा 1 2, बी नाही, इथं ओ असणार आहे. सॉरी, ओ पण चेंज झाला ना, ओ इथं आला म्हणजे आपल्याला हे लिहून घ्यावं लागेल. माय मिस्टेक, कलर बदलतो. ओ या ठिकाणी आला, या ठिकाणी बी आला, या ठिकाणी ई आला. ओच्या समोर, ओच्या समोर असलेल्या व्यक्तीच्या, क्यू आली, ही व्यक्तीच्या डावीकडे दुसरा 1 2 कोण असणार आहे? ई असणार आहे. उत्तर काय आलं? ई. ओके, सो असं कन्फ्युजिंग क्वेश्चन टाकता आयोग, त्यामुळे आपल्याला डोकं शांत ठेवून हे प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. अवघड नसतात. याला हार्डली 1 ते 1.5 मिनिटं होईल, वेळ लागू शकतो याला, पण 1 मार्कचा प्रश्न आहे, सिलेक्शनचा प्रश्न आहे. 1 मार्कमुळे सिलेक्शन बऱ्याच जणांचं राहिलेलं आहे. त्यामुळं मिस्टेक करू नका. सोपे प्रश्न असतात. थोडंसं जरा क्लिअर माइंडसेट असला तर हे सॉल्व्ह होण्यासारखे आहे. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. एकदा तुम्ही पॉज करा, तुम्ही ट्राय करा, जमतो का बघा. बघा, प्रयत्न केला असेल तर चांगली गोष्ट आहे, जमलं तर चांगली गोष्ट आहे, नाही जमलं तरी मी आहे, घाबरू नका. काय प्रश्न आहे बघा. पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एका वर्तुळाभोवती बसलेले आहेत आणि त्यांचे तोंड केंद्राकडे आहे. किती व्यक्ती झाल्या? 1 2 3 4 5 6 7 8. 8 व्यक्ती एका वर्तुळाभोवती बसले आहेत. वर्तुळ मी काढतो. 8 व्यक्ती वर्तुळाभोवती अशा दाखवायच्या आणि त्याचे तोंड केंद्राकडे, हा केंद्र झालं, याकडे हे तोंड करून बसले आहे. केंद्राकडे ज्यावेळी अशा व्यक्ती बसतात त्यावेळी त्यांचं डावं उजवं आपण लगेच दाखवून घ्यायचं. लेफ्ट राईट, लेफ्ट राईट, लेफ्ट राईट, लेफ्ट राईट, लेफ्ट राईट. हे मी काय केलं? ॲझ्युम केलं की माझं तोंड केंद्राकडे आहे आणि त्याप्रमाणे मी लेफ्ट राईट करून घेतलं. पुढे चला. पी हा टीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर आहे. पी हा टीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर आहे. टी मी इथं दाखवलं. कुठेही दाखवू शकता, सर्क्युलर अरेंजमेंट आहे, टीला कुठेही दाखवलं तर चालतं. तर मी टी इथं दाखवला. पी हा टीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर, टीच्या उजवीकडे या बाजूला पहिलं स्थान, दुसरं स्थान, 1 2. पी हा टीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर आहे, दाखवला. तसेच तो म्हणजे कोण? पी. तसेच तो आर आणि व्हीचा तत्काळ शेजारी आहे. थोडक्यात पी हा आर आणि व्हीचा तत्काळ शेजारी आहे. ही एकच पॉसिबिलिटी नाही, इथं व्ही असू शकतं, इथं आर असू शकतं. दाखवलं? ठीक आहे, पहिली माहिती आपण वापरली. यस हा पीचा शेजारी नाही, यस हा पीचा शेजारी तसं आपण करून होणारच नाहीये, त्यामुळे याचा काय अर्थच नाहीये. व्ही हा यूचा शेजारी आहे, व्ही हा यूचा शेजारी आहे. आता बघा, जर मी व्ही इथं घेतलं तर याच्या शेजारी मी यू टाकू शकतो का? नाही टाकू शकत, म्हणजे व्ही इथं येणार नाही, म्हणजे आर इथं आणि व्ही इथं, आणि व्ही हा यूचा शेजारी म्हणजे यू या ठिकाणी येणार. म्हणजे ही माहिती आपण वापरली. पुढे जाऊया. क्यू हा एस आणि डब्ल्यू यांच्यामध्ये नाही. क्यू हा एस आणि डब्ल्यू यांच्यामध्ये नाही. 3 जागा शिल्लक आहेत. कोण राहिलंय? क्यू एस डब्ल्यू हेच दाखवायचे राहिलेत.
सो मी क्यू इथं दाखवू शकत नाही, कारण क्यू इथं दाखवलं तर एस डब्ल्यू मला इथंच कुठेतरी दाखवावं लागेल, म्हणजे क्यू या ठिकाणी येणार नाही. डब्ल्यू हा यू आणि एसच्या मध्ये नाही, डब्ल्यू हा यू आणि एसच्या मध्ये नाही, डब्ल्यू हा यू एस, यू आणि एस, एस पण इथं असेल असं काय नाही, असं काही कंपल्शन नाही आहे. सो डब्ल्यू हा यू आणि एसच्या मध्ये नाही ही माहिती मी इथं दाखवू शकत नाही. याचा अर्थ यस इथं आहे असा होत नाही. ओके, आणि डब्ल्यू इथं नाही मग डब्ल्यू इथं येणार असं होत नाही. चुकीचं लॉजिक आहे ते, कारण पॉसिबिलिटी भरपूर येऊ शकतात ना. मी क्यू कुठेही दाखवू शकतो, ऍक्च्युली पॉसिबिलिटी भरपूर येतात. मी क्यू इथं दाखवलं, त्यानंतर डब्ल्यू हा यू आणि एसच्या मध्ये नाही, मग डब्ल्यू इथं दाखवला, एस इथं दाखवला, किंवा मी अजून कुठे क्यू इथं दाखवला, त्यानंतर एस इथं दाखवला, डब्ल्यू इथं दाखवला, कसंही दाखवू शकतो. सो वी डोंट नो द एक्झॅक्ट पोझिशन्स. मग अशा वेळी काय करायचं, अशा वेळी जरा शांत थंड घ्यायचं. काय करायचं, प्रश्न वाचायचा. प्रश्न काय आहे बघा, खालीलपैकी कोणते दोघे तत्काळ शेजारी नाही. आपण पूर्ण ही डायग्राम केलेली नाही, कारण होत नाही. प्रश्न वाचा, खालीलपैकी कोणते दोघे तत्काळ शेजारी नाहीत. कोण तत्काळ शेजारी शेजारी नाहीत, युवी. युवी तत्काळ शेजारी आहेत, यस आहेत, म्हणजे हे तर उत्तर येणार नाही. आरपी, आरपी तत्काळ शेजारी आहेत, आहेत, म्हणजे हे उत्तर येणार नाही. त्यानंतर एस डब्ल्यू, एस डब्ल्यू बघा, एस डब्ल्यू, एस डब्ल्यू बद्दल काही सांगू शकत नाही. एस डब्ल्यू, एस डब्ल्यू बरं काही समजू शकत नाही. पुढे जाऊया, आरव्ही, 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 आरव्ही बघू शकता तुम्ही, आरव्ही, आरव्ही, आरव्ही हे डेफिनेटली तत्काळ शेजारी नाहीत, त्यामुळे उत्तर काय आलं, हे आलं. आता एस डब्ल्यू या ठिकाणी आपल्याला एक्झॅक्ट माहीत नाही, पण ते ऑफकोर्स एकमेकांच्या शेजारी येणार. पण बघा, इनकम्प्लीट करून देखील आपल्याला ते सॉल्व्ह करता येतं. हे सॉल्व्ह पूर्ण करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे बघा, एखाद्या प्रश्नामध्ये तुम्ही स्टक झाला तर लगेच तो तिथं सोडून देऊ नका. काय करा, प्रश्न वाचा. कदाचित जेवढं तुम्ही सॉल्व्ह केलेलं आहे त्याच्यामध्येच तुमचं उत्तर मिळून जाईल, आणि तुमचा बहुमूल्य असा वेळ तुम्ही सेव्ह करून तो इतर प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी देऊ शकता. सो जर तुम्हाला हे एक्सप्लेनेशन आवडलं तर लाईक करा, त्यानंतर शेअर करा हा व्हिडिओ, आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. गणित बुद्धिमत्ता मी पूर्णपणे फ्रीमध्ये फास्ट ट्रॅक बॅच घेणार आहे. आगामी ग्रुप सी साठी, प्रिलिमसाठी हे महत्त्वाचे विषय आहेत. त्यासोबतच मेन्सला इंग्लिश विषय आहे, तो देखील मी तुम्हाला फ्रीमध्येच घेणार आहे. त्यामुळं जर तुम्हाला हे कंटेंट आवडलं असेल आणि या पद्धतीचं सिरीज पुढे कंटिन्यू ठेवावीशी वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि चॅनेल सबस्क्राईब करा. आणि आवडलं तर नक्की कमेंटमध्ये आवडलं म्हणून तसं आवर्जून लिहा, आणि तुमचे काही डाऊट्स असले तर ते कमेंट सेक्शनमध्ये लिहा. आम्ही कुठलीही पेड ग्रुप बी सी साठी किंवा MPSC साठी बॅच घेत नाही, त्यामुळे कृपा करून त्या संदर्भात आम्हाला कॉल करू नका. धन्यवाद. परत पुढच्या आपण व्हिडिओमध्ये भेटू.